भूमिका घेऊन चालू आपण. मैं बॉस से बात कर रहा था तुम्हारी एक 5 मिनट. आणि खऱ्या अर्थानं मी सरकारचा प्रतिनिधी म्हणूनच आलेलो आहे. हे बघा, आता तुमची चर्चा ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्याबरोबर होईल तर ती चर्चा मी इथं नाही करू शकतो. माझं काम एवढंच आहे, तुमचे मुख्यमंत्र्यांची भेट घडवून देणे. आणि आज तुमचं उपोषण सोडणं नाही, कारण उपोषण सोडवणं याच्यासाठी आहे की मराठवाड्यातला एक ज्येष्ठ नेता आहे तुमचा, आणि तो नेता खऱ्या अर्थानं त्याच्या दृष्टीने सगळं हे आरक्षण मिळालं पाहिजे. अजून संघर्ष बाकी आहे. या संघर्ष बाकीमध्ये त्यांची हालत जर खराब झाली तर सरकार ते करू इच्छित नाही, म्हणून मी काळजी कुठे आलं. सरकार हे अपेक्षित नाही आहे यांच्या तब्येतीला काही होणं. आज 6वा दिवस आहे आणि त्यामुळं त्या सरकार ती काळजी घेऊनच करत आहे. आमदार साहेब, हा फक्त वसंतराव नाईक महामंडळाचा विषय नाही. तांडा समृद्धी का असे ना, आता नवीन योजना जी आपल्या सरकारमध्ये आली होती लबान तांडा योजना, ह्या संदर्भात पण तुम्ही विचार केला पाहिजे निधीसाठी. निश्चितपणे आपण ज्या मागण्या आहे त्या मुख्यमंत्र्यासमोर बसा. निश्चितपणे तुमची मुख्यमंत्र्याबरोबर भेट त्यावेळेस शासनाने 500 कोटीच्या लबान तांड्याला घोषणा केली होती, तर ते आतापर्यंत 150 कोटीपर्यंत सुद्धा मिळालेलं नाही. आणि लबान तांड्यात किती अन्याय झाला. तुमच्या मार्फतच आमची ही विनंती आहे साहेब. नाही, मी तुमच्या या ज्या 8 मागण्या आहेत या 8 मागण्यावर सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी तुम्हाला संधी उपलब्ध करून देतो. आणि निश्चितपणे तुम्ही सरकारबरोबर चर्चा करा, तिथं तुमची भेट घालून द्यायचं काम माझं आहे. आणि निवांत भेट घालून देतो, याच्यावर बैठक करायला लावू आणि चर्चा करायला लावू. असं नाही. मला वाटतं तुम्ही माझ्या विनंतीला मान द्या, कारण मी सरकारकडनंच आलेलो आहे. मी सरकारचा प्रतिनिधी आहे, तुम्हाला विनंती करायला आलो. हे बघा शेवटी नेता आपला लढाऊ नेता जर आपल्या पाठीशी राहण्याची गरज असेल, त्याची तब्येत खालवत असेल, तर मला वाटतं तुम्ही लोकांनी खऱ्या अर्थानं परवानगी द्या. मी जे आलो ते यांच्या तब्येतीला बघूनच आलो. हा लढा एवढ्यावरच थांबणार नाहीये. त्यामुळे चर्चेअंती आपल्याला प्रश्न सोडवायचे असेल तर या माणसाला ताकद देण्याची गरज आहे. आणि हे नेतृत्व कमकुवत करू नका, ही विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. मी तेवढ्यासाठी आलो. साहेब, तुम्ही जबाबदारी जर ही घेत असाल, हे आश्वासन देत असाल, तर मी तुम्हाला भेट घडवून देणं आणि तुमची बैठक लावणं सरकारबरोबर हे काम करू शकतो. तेवढ्यासाठीच आलो मी. आणि माझं म्हणणं आहे, सर्वांनी ऐका, एकदा हो म्हणा, ऐका माझं. मी ज्या पद्धतीने करतो तुम्हाला तुमच्या मागण्याला खऱ्या अर्थानं मी संधी उपलब्ध करून देतो बैठकीची सरकारबरोबर. तेवढ्यासाठी आलो. या माणसाची दिवसेंदिवस तब्येत खराब होतीये. आपल्या नेतृत्व खऱ्या अर्थानं त्याच्या डोळ्यात देखत आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे, ही भूमिका माझी आहे. तर साधारणतः हे बघा, या 10-12 दिवसात त्यांची चांगली भेट घालून देतो, कारण याला बैठकीचं स्वरूप द्यावं लागेल. एका याच्याकडनं नाही. साहेबांशी बोललो मी, सगळा विषय झाला, माझा विमानातही विषय झाला. आणि साहेब या चर्चेवर सरकार गंभीर आहे. सरकार तुमचे प्रश्न सोडण्यासाठी गंभीर आहे. त्यामुळं सरकारने एकतरी काहीतरी आश्वासन आम्हाला दिलं पाहिजे, आतापर्यंत दिलं नाही. निश्चितपणे तुमची चर्चा घडलीच नाही सरकारबरोबर. सरकारबरोबर कोणीतरी समिती बसा, सरकारबरोबर चर्चा घडवून आणून देतो. हे विराट मोर्चे त्याच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. सरकारने आता तुम्हाला सांगू का, एवढे मोर्चे निघताय. सरकार हे बघा, ज्यावेळेस सामाजिक खरं तर अराजकता माजू नये आणि काही याला वेगळं वळण लागू नये मोर्चाला, तेही सरकार बघतंय. आणि त्यामुळे निश्चितपणे तुमच्या मागण्याला रास्तपणे कशी वाट काढून देता येईल ते मी करतो. तुम्ही जिद्द पकडू नका. या लढावी नेत्याचं नेतृत्वाला ताकद देण्याचं काम आहे तुमचं. हे कमकुवत झाले नाही पाहिजे.
भूमिका घेऊन ये. नाईकेकरचे बहुमात्रा जोरीत बोल असेल सांभाळा. आणि सर माझी एक विनंती आहे तुम्हाला. आतापर्यंत 5 दिवस झाले अधिकाऱ्यांनी आम्हाला एकाने येऊन दखल नाही घेतली या उपोषणाच्या बाबत. हे बघा, माझं रात्री सरकारशी बोलणं झालं. हे बघा, दखल कोणी घेतली नाही असं नाहीये. मी सरकारचा प्रतिनिधी आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणूनच मी आज यांच्याकडे आलो. आमचा विश्वास तुमच्यावर आहे. आणि मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून शब्द देतो, सरकारबरोबर सकारात्मक चर्चा होईल अशी बैठक मी लावून देण्याचं काम करेन. रात्री सगळ्या युवक मुलांची पण बैठक झाली या ठिकाणी. उपोषण करते होते चव्हाण मामा होते. त्यांचं पण म्हणणं एकच झालं, एकमेव फडणवीस साहेबांचे जवळचे विश्वासू संजय भाऊ केलेकर आणि भाऊ जर आपल्याला शब्द देत असेल तर निश्चित आपण भाऊच्या शब्दाला मान देऊ. रात्री सगळ्यांनी बोलले नाही रे. बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय गौरव भाऊ राठोड हे 15 तारखेपासून बंजारा आरक्षण समितीतर्फे उपोषणावर बसले. सकल बंजारा समाजाच्या वतीने आमरण उपोषणाचे बसले. 15 तारखेपासून प्रशासकीय अधिकारी कुणी आले नसताना सुद्धा आमदार संजू भाऊला माहिती झाली. त्यांनी सदर बातमीची गांभीर्याने दखल घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर ते आलेले आहे आणि आमच्या बंजारा समाजाला इथं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. संध्याकाळी आम्ही भाऊकडे गेलो होतो. चव्हाण मामांनी माननीय भाऊ म्हटले मी शासनाच्या कानी टाकतो मग येतो. माननीय मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा घडवून आणतो. त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून आम्ही उपोषण स्थगित करत आहोत. आमचे महाराष्ट्र राज्यामध्ये लाखोच्या संख्येने मोर्चे निघत आहे आणि निघत राहणार. जर आमच्या या उपोषणामुळे काही फलित निघणार नसेल तर भविष्यात याच्यापेक्षाही उग्र आंदोलन होईल. याची शासनाने दखल घ्यावी आणि ही माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना येणाऱ्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उभे करून शासनाला सादर करावा, एवढी मागणी. आणि आमदार साहेब